फलंदाज चला मोन्या मैदानावरती जायचं आहे. सुमित भगत आणि मोन्या ही जोडी मैदानावरती पाहायला मिळेल का? मिळाली होती, जबरदस्त आयोजन नियोजनामध्ये ती पार पडली होती. सन्मान्य छोटमशेठ यांच्या माध्यमातून ती स्पर्धा रजनी क्रिकेट आपण लाईव्ह पाहायला होता आणि त्यामध्ये बऱ्याचशा खेळाडूंना देखील खेळण्याची संधी आणि बऱ्याच खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचं काम सन्मान्य छोटमशेठ यांच्या माध्यमातून जरूर झालं होतं. अगदी त्याच पद्धतीने आपण प्रशांतजी नाईक यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली तर प्रसादजी पिलनकर आणि त्याबरोबर प्रशांतजी नाईक यांचा हात त्यांच्या डोक्यावरती आहे आणि अगदी त्या पद्धतीने आपण हे सामने पाहतोय. प्रसाद इलेना अलिबाग पुरस्कृत आयोजित ही स्पर्धा आपण पाहिली 2022 आणि या स्पर्धेमध्ये मी यश मापगावकर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. या ठिकाणी उपस्थित सर्व खेळाडूंना आणि त्याचबरोबर क्रिकेट प्रेक्षकांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा आणि वळतोय मैदानावरती 4 षटकांचा सामना हा पाहायला मिळेल. या ठिकाणी उद्या पहिला सामना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सर्वात इम्पॉर्टंट मॅच द हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. करकरे 11 संघ आपल्याला उद्या खेळताना पाहायला मिळेल आणि आपण जर पाहिलं तर अतिशय अनुभवी खेळाडू पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामध्ये काही खेळाडू बाहेरनं सुद्धा आलेले आहेत. त्याच्यामुळे जर आपण पाहिलं तर जणू काही या ठिकाणी आपण त्या खेळाडूंची व्हॅल्यू पाहिली तर बेस प्राईस त्यांची जवळपास 4 ते 5 कोटी असावी अशा अनुषंगाने आपण ते सर्व खेळाडू पाहायला मिळणार आहेत. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती अपील केलाय. किती मोठा अपील मैदानावरती पाहायला मिळतं. बऱ्याचदा मी म्हणतो की हाऊस दॅट अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. पंचांवरती अगदी धावत जाऊन आऊट आहे आऊट आहे आऊट आहे अशा पद्धतीने बऱ्याचदा आपण पाहिलं. या ठिकाणी विकेट किपर आपण पप्पूला पाहिलं तर अतिशय मोठी अपील मैदानावरती पाहायला मिळाली होती. या ठिकाणी अतिशय योग्य अंपायरिंग पाहायला मिळते गौरव कवळे यांच्या माध्यमातून. गोलंदाजी करण्यासाठी आपण जर गोलंदाज पाहिला तर तो म्हणजे पाहायला मिळतो ज्याचं नाव आहे. या ठिकाणी मोठा फटका लॉफ्ट केलाय. रिक्त जागेमध्ये चेंडू फील्ड केलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय या ठिकाणी मिड विकेट रिजनला. जोपर्यंत फील्ड केला जाईल कावकर्नर क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला तर या ठिकाणी चेंडू खाली येतोय फील्ड करतोय तोपर्यंत धावफलकावरती धाबा मिळतात. त्या म्हणजेच इट्स अन ओनली सिंगल 1 रन. एक धाव एक मत फार महत्वाचं आहे. बऱ्याचदा मी स्टेटमेंट देतो आणि अगदी त्या पद्धतीने धावफलकावरती पहिली धाव जेव्हा कधी आपण पहिल्या गोष्टी करतो मग जर आपली पहिली नोकरी असेल त्यानंतर आपलं पहिलं प्रेम असेल ते आपल्याला कधीच विसरता येत नाही. अगदी त्या पद्धतीने धावफलकावरती आलेली पहिली धाव फलंदाजाला अतिशय महत्त्वपूर्ण वाटते. या ठिकाणी फटका मैदानावरती फसलाय जरूर मात्र नोमॅन लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला धावफलकावरती. पुन्हा एकदा आपण पाहिलं रिस्क घेतो इश्के अशा पद्धतीने धावफलकावरती धावा घेतल्या जात आहेत कारण 4 षटकांचा सामना मैदानावरती आहे. अगदी त्या पद्धतीने 3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतो. केवळ एकमात्र धाव ही मैदानावरती नोंदवली गेली. सुमित भगत अलिबाग तालुक्याचा बाहुबली तशा दंडांमध्ये असणारी पॉवर आपण पाहिल्या. या ठिकाणी फटका अगदी अफलातून आहे. चेंडू ट्रॅव्हल करतोय 6 धावांसाठी U6. आवर कोणाचा असो पॉवर आमची. कम ऑन डीजे.
दादा कोंडके यांना ट्रिब्यूट देण्यासाठी दिलं गेलेलं एक गीत आपण पाहिलं. डबल मिनिंग कॉमेडीचे चित्रपट सुरुवातीला पाहायला मिळाले. पडवा पडवी असेल, त्यानंतर मला घेऊन चला, असे बरेचसे चित्रपट पाहायला मिळाले होते. आणि त्यानंतर मराठी इंडस्ट्रीमध्ये आलेला पांडू चित्रपट ज्याने अनेक रेकॉर्ड्स मोडले, अगदी सर्वात जास्त कमाई मराठी चित्रपटामध्ये त्यांनी करून दाखवली, असे गीत या ठिकाणी वाचते. धावफलकावरती आणखीन एक धाव, 8 धाव मैदानावरती आलात. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर कोणतीही विकेट ही मैदानावरती गेली नाही आहे. बरेचदा आपण पाहतो की चांगले फटके आल्यानंतर विकेट देखील पाहायला मिळते, पण त्यानंतर फलंदाजामध्ये असलेली कल्पकता, फलंदाजा असलेला मॅच्युअरनेस देखील पाहायला मिळतोय, कारण फटक्यानंतर धाव घेतली जाते. या ठिकाणी हलक्या हाताने खेळतोय, कारण चेंडूला केवळ दिशा दाखवली. अगदी चेंडूवरती मोठा फटका लगावायचा नव्हता आणि या ठिकाणी डबलकावरती एकमात्र धाव पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामधील अतिशय महत्त्वपूर्ण सामना येतो. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी पूर्ण केलं गेलं. डबलकावरती धावा नोंदवल्या गेल्या, त्या म्हणजेच 9 धावा, 9 फॉर लॉस ऑफ नन. अशा पद्धतीने षटक क्रमांक पहिला या ठिकाणी पूर्ण होतोय. 4 षटकांचा सामना, 24 चेंडू या मैदानावरती येतील. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 म्हटल्यानंतर विराट कोहलीचा जर्सी क्रमांक पाहायला मिळतो. बरेचदा आपण पाहिलं विराट कोहलीविषयी भाष्य केलं जातं. अतिशय कमी वयामध्ये विराट कोहलीने क्रिकेटमध्ये बऱ्याचशी घोडदौड केली. आपल्या संघाला कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल दर्जाचं स्थान मिळवण्यामध्ये जर कोणता कर्णधार असेल, सौरव गांगुली नंतर एखादा अग्रेसिव्ह कर्णधार जर कोणी झाला असेल तर तो विराट कोहली असेल, कारण त्याच्याकडे तो ॲटिट्यूड आहे, त्याच्याकडे तो ॲग्रेसिव्हनेस आहे आणि तो असायला पाहिजे. बरेचदा आपण ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्यासाठी जातो किंवा ऑस्ट्रेलिया आपल्याकडे येते तेव्हा स्लेजिंग हे प्रकार पाहायला मिळतात. मग त्यावेळी नाताळाच्या माती हाणूकाठी अशा पद्धतीने बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे विराट कोहली. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती सुरू केलं जाईल. पप्पू गोलंदाजी करण्यासाठी आदित्य गाडगे मैदानावरती येतोय. APL खेळणारा खेळाडू आपण जर पाहिला तर त्याने भरपूर नाव कमवलंय आणि अगदी जबरदस्त त्या ठिकाणी समालोचना या ठिकाणी आदित्य गाडगेसाठी पारितोषिक प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती विकेट, तुम्हाला मिळतील रोख रक्कम 200 रुपये. या ठिकाणी मोठा फटका सफल होतो. धबलकावरती 6 धावा अर्जित केला. पंधरा धावा आल्यात. पहिल्या चेंडूवरती करारा जवाब, ईद का जवाब पत्थर से दे दिया, अशा पद्धतीने आपण पाहिलं तर मोन्याने प्रति उत्तर दिले, हम भी किसी से कम नहीं, आ देखिए जरा किसमें कितना है दम, क्योंकि तुम्हारे सामने खडे है हम. अशा पद्धतीने आपण पाहिलं तर मोन्या विरुद्ध आदित्य गाडगे सामना मैदानावरती रंगेल. आदित्य गाडगेचा षटकामधील पुढे चेंडू. या ठिकाणी पुन्हा एकदा तोच प्रयत्न, तोच फटका ॲक्शन रिप्ले करण्याच्या प्रयत्नामध्ये मोन्या या ठिकाणी चकलाय, फसलाय आणि मैदानावरती आदित्य गाडगे देखील सांगतोय, हम भी कच्चे गुरु के चेले नाही आहे. ज्या पद्धतीने आपण प्रतिस्पर्धी संघ पाहिला, बेस्ट वर्सेस बेस्ट, अगदी क्वालिफाय करण्याचा सामना मैदानावरती सुरू आहे. VCN कुरुल म्हणजेच विपुल केबल नेटवर्क कुरुल आपण पाहतोय, कारण बऱ्याचदा संघाचं फुलफॉर्म कोणाला माहिती नसावं. या ठिकाणी हेलिकॉप्टर लँड करायचा होता, मात्र जर चेंडू आपण पाहिला तर बिहाइंड विकेट जातो. धावफलकावरती धाव जरूर घेतली गेली. करायचं काही वेगळं होतं, झालं काही वेगळं, अशा पद्धतीने आपण ही धाव पाहतोय. धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या, त्या म्हणजेच 16 धावा या मैदानावरती आल्या. 16 ऑन अ स्कोरबुक फॉर लॉस ऑफ नन. अशा पद्धतीने 16 धावांची भागीदारी मैदानावरती पाहायला मिळते. कारण आपण जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून असे बरेचसे सितारे आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यामध्ये ओमकार देसाई असेल, उस्मान पटेल असेल, मोस्ट फेवरेट उस्मान पटेल, त्यानंतर विश्वजित ठाकूर असेल, अलिबागचा पंकज जाधव असेल, त्यानंतर पवन केणी असेल. या ठिकाणी लॉब करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडू जर पाहिला तर दिशा बदलणारा फलंदाजाचा काटाकीर या ठिकाणी केला जातोय. अतिशय एक्स्ट्रीम एक्स्ट्राऑर्डिनरी इफेक्ट पाहायला मिळतात प्रत्येक चेंडूवरती, व्हेरिएशन्स, आणि अगदी त्या पद्धतीने गोलंदाजाने केलेलं या ठिकाणचं कमबॅक ते देखील वाखाणण्याजोगं.
या ठिकाणी पडल्यानंतर चेंडूने अँगल बदललाय, पुन्हा एकदा फलंदाजाला चकित करून सोडलं, आश्चर्यचकित केलं. सरप्राइझिंग मुवमेंट आपण फील्डवरती पाहिली. धबलकावरती धाबा आल्या, त्या म्हणजेच 16 धाबा. आता मात्र कमबॅक केलं ते म्हणजे आदित्य गाडगेने, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर मोन्यावरती दडपण टाकण्याचा प्रयत्न केला. सुमित भगतला देखील आपण पाहिलं प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर करतोय, मात्र चेंडू मैदानावरती केवळ निर्धाव पद्धतीचे पाहायला मिळाले. एका जागेवरती तातातया करावं लागलंय, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी गोलंदाजाने दाखवून दिलाय क्वालिटी गोलंदाज कसा असावा याचं उदाहरण या ठिकाणी दिलंय. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती पूर्ण होतोय. धबलकावरती धाबांचं समीकरण पाहिलं तर या षटकामध्ये केवळ 7 धाबा आले. एक षटकार लगावून सुद्धा ही देखील एक महत्त्वाची बाब मी या ठिकाणी अधोरेखित करतोय. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती आला 9 धाबांचं. त्यानंतर आदित्य गाडगेची गोलंदाजी पाहिली तर 7 धाबा या मैदानावरती आल्या आणि त्यानंतर अजूनही 2 षटकं येणं या मैदानावरती बाकी आहे. अलीदादा पुरस्कृत आपण पाहिलं तर प्रतिस्फोट नौका संघ वरसोलीच्या मैदानावरती पाहायला मिळतोय. गेल्या सामन्यामध्ये फ्रेंड्स ग्रुप आश्वर्य संघाला पराभूत करून दाखवलं, ते म्हणजेच या नौका संघानं. आणि अगदी त्या ठिकाणी आपण पाहिलं तर सुमित भगत आणि अक्षय पाटील यांची सलामीची ती फलंदाजी, आणि त्यानंतर फलंदाजीसाठी गेलेला राजा त्यांनी लगावला तो षटकार, आणि अगदी शेवटच्या क्षणांमध्ये विजय हा त्यांच्या बाजूने मिळाला होता. या ठिकाणी विकेट मिळवली तर 200 आणि मोहनने षटकार लगावला तरी देखील 200 असा पारदर्शक या ठिकाणी लावलं गेलाय. प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपये या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवले गेलेत. गोलंदाजच्या मोर्चावरती आपण आकाश पाटीलला पाहतोय, आणि विकेट किपर पप्पू यांनी जर डाईव्ह मारून कॅच घेतली तर प्रसादजी पिळणकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. या ठिकाणी मैदानावरती मोन्याची विकेट आणि 200 रुपयांचा पारितोषिक गोलंदाजाला लागू. कमांडीचे मास्टर डाईव्ह मारून जर कॅच घेतली तर 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे. माणसाचा जन्म खाटेवर होतो, माणसाचं लग्न पाटावरती होतं, माणसाचं जर आपण 13वा पाहिलं तर घाटावरती होतं, मात्र माणसाचं लक्ष नेहमी नोटांवरती असतं, असं बऱ्याचदा आपण चित्र पाहिलं आहे. त्याच्यामुळे नोटा या माणसाला गरजेच्या आहेत. या ठिकाणी मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करतोय, जोपर्यंत चेंडू फील्ड केला जातोय तोपर्यंत स्ट्राईक रोटेट होते. धाबलकावरती आणखीन एक धाव मिळेल. सुमित भगत बाहुबली मैदानावरती स्ट्राईकला येतोय, आणि अगदी बऱ्याचशा स्पर्धामध्ये ज्या पद्धतीने आपण सुमित ढेकलेला पाहिलं त्या पद्धतीने आपण अलिबागचा सुमित भगत बाहुबलीला पाहतोय. आणि अगदी नाव असून सांगत नाही तर काम असावं लागतं, आणि त्या पद्धतीचं काम त्याने गेल्या 2 वर्षांमध्ये करून दाखवलं आहे. 2 वर्षांमध्ये जर आपण त्याचा बॅटिंग परफॉर्मन्स पाहिला तर त्याचा आलेख अगदी चढत्या क्रमाचा पाहायला मिळाला. अगदी त्यामुळेच त्याला बाहेरच्या ठिकाणी खेळण्यासाठी ऑफर दिली जाते. असे बरेचसे व्यावसायिक खेळाडू आपण पाहिले. त्याच्यामध्ये कावडे संघाचा आपण कावडे गावचा आपण खेळाडू पाहिला, आद्य सप्लास माधुरीचा अबू असेल, त्यानंतर नौका संघाचा या ठिकाणी मुन्याला आपण पाहिलं, आणि सुमित भगत देखील मैदानावरती खेळण्यासाठी जात असतो. या ठिकाणी राजा मैदानावरतून परत येईल. चुकी तुम्हाला मागात ठरेल. अरुण गवळी यांच्या भाषेमध्ये चुकीला माफी नाही.
गीत आपण ऐकलं. मन्या सुर्वे यांच्यावरती आधारित एक चित्रपट आला होता, मुंबईमधील एकमेव या ठिकाणी त्यांच्यावरती हा चित्रपट आधारित झाला होता आणि त्यामधील एक गीत आपण पाहतोय. आणि अगदी धावफलकावरती 18 धावा लागल्यात. नवीन फलंदाज रघुनाथ माळी. एक क्रिकेटमधील पर्व या ठिकाणी येत आहे, कारण बरेचसे क्रिकेटचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. 40+ खेळाडू या ठिकाणी मैदानावरती मोठा फटका लगावलाय. कट अँड बॉलची नामी संधी. आणि या ठिकाणी आपण जर पाहिला तर रिले कॅच मैदानावरती पकडला असता तर जरूर मजा आली असती. जर आपण IPL मध्ये बरेचसे झेल पाहिलेत ते अशा पद्धतीने सीमारेषेला लगत पकडले जातात, अगदी रिले कॅचेस म्हणून त्यांना आपण उल्लेख करतो. पण या ठिकाणी झेल सोडला गेलाय तो म्हणजे कोणाचा? रघुनाथ माळी यांचा. या ठिकाणी सुमित भगत मैदानावरती आहे आणि त्याच्याकडे ती पॉवरफुल स्ट्रोक्स आहेत आणि अगदी आपण पाहिलं तर बॅटला स्पर्श केला. चेन कुली की मेन कुली. आणि मैदानावरती आपण पाहिला तर फुलटॉसमध्ये चेंडू होता. चेंडू जोपर्यंत ट्रॅव्हल करतो डीप मिड विकेटच्या दिशेने धावफलकावरती केवळ ही एकमात्र धाव मिळते. प्रयत्नांची प्रयत्न करतोय. अजूनही 2 चेंडू, अजूनही 1 चेंडू येणं बाकी आहे आणि धावफलकावरती 20 धावा लागल्यात. या ठिकाणी मोठा फटका लगावलाय. चेंडू जातोय अगदी समोर. 6 धावांसाठी षटकार वाजव. या ठिकाणी मनोज शिर्के यांनी जर एका हातामध्ये कॅच घेतली, धावफलकावरती धावा लागल्यात. त्या म्हणजेच 26 धावा धावफलकावरती आल्यात. मनोज शिर्के यांनी एका हातामध्ये जर झेल टिपला तर त्यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. काय गीत डीजे मास्तरनी वाजवले. आपला टाइम आहे का? आपला टाइम कधी येत नसतो, तो तुम्हाला आणावा लागतो. तो कशामध्ये येईल? तो तुम्हाला संघर्ष करावा लागेल, तुम्हाला मेहनत करावी लागेल, तुम्हाला जिद्द आणि चिकाटी मैदानावरती दाखवावी लागेल आणि तुमच्यामधील कस आणि 100% तुमच्यामधील परफॉर्मन्स हा तुम्हाला मैदानावरती द्यावा लागेल. आणि त्यामुळे क्षेत्र कोणतेही असू देत, तुम्हाला या सर्व गोष्टी पूर्णत्वास न्याव्या लागतील, तेव्हा तुमचा स्वतःचा टाईम येईल. अन्यथा असं नुसतं बोलून आपला टाईम आहे का असं कधीच कोणाची वेळ येत नाही. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा भल्या भल्यांना त्या ठिकाणी प्रत्युत्तर दिलं जातं. त्याच्यामुळे क्रिकेट असेल, आयुष्य असेल, क्रिकेटच्या पटलावरती आणि आयुष्यामध्ये कधीच कोणाला कमी लेखू समजू नका किंवा कमी लेखू नका, कारण वेळ ही प्रत्येकाशी येते. आपण बऱ्याचदा एक चांगलं स्टेटमेंट पाहिलं आहे की एक मॅच जिंकण्याने कधी कोण सिकंदर होत नाही किंवा एक मॅच हरण्याने कधी कोण फकीर होत नाही. चंद्र देखील चमकतोच, सूर्य देखील चमकतोच आणि अगदी जर आपण पाहिलं ती वेळ ही प्रत्येकाशी यावी लागते. आणि अगदी त्या पद्धतीने आपण या ठिकाणी वळतोय पुन्हा एकदा मैदानावरती. धावफलकावरती 26 धावा लागल्या. षटक क्रमांक 14 सुरू केला जाईल. वेळ दौडू नका, अजून आपल्याला आणखीन एक इनिंग ही येणार आहे आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतोय की आपल्याला वेळ वाचवायचा. गेल्या दिवसासारखा आपल्याला बॅडलाईटचा खतरा या ठिकाणी होऊ नये या अनुषंगाने तुम्हाला गोलंदाजी सुरू करायची आहे. विनंती करतोय. चला गोलंदाज. या ठिकाणी पहिला चेंडू एक अतिरिक्त धाव देऊन जाणार आहे. काही न करता सुमित भगत जर आपण पाहिला तर छेडछाड करण्याचा प्रयत्न केला नव्हता. वेल लेफ्ट पद्धतीने आपण पाहिला चेंडूला सोडून दिलाय. आपल्या आयुष्यामध्ये असे बऱ्याच प्रकारचे चेंडू येतात. अगदी आपण फील्डवरती चेंडू पाहतो, एखादा बाउन्सर असतो, तसे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येतात. प्रत्येक प्रॉब्लेम हा आपण फेस करायचा नसतो, काही विषयांना सोडून दिलंच चांगलं असतं. या ठिकाणी चांगला फटका येतो. चेंडू जाते 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. कमान डीजे वाले बाबू. दिवाने आहोत. या ठिकाणी आणखीन एक फटका येतोय. चेंडू वरती वेल स्टॉप केलाय. बॅकवर्ड स्क्वेअरला ग्रीजनला फील्ड करण्याचा प्रयत्न होता. अगदी समोर चेंडू आला आणि त्यानंतर काय जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केला. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी देखील वाजवा. आणि संघ साथीदारांनी ते काम देखील केलं. तर फलकावरती धावा लागल्यात. त्या म्हणजेच 32 धावा आपण पाहतोय. प्रतिस्फोट नौका संघ या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी करतोय. केवळ 4 षटकांचा सामना हा मैदानावरती पाहायला मिळतोय.
लेग बिफोर द विकेटचं मोठं अपील या ठिकाणी विकेट पाहायला मिळते. रघुनाथ माळी बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे मास्टर. प्रसाद पिळणकरांच्या माध्यमातून 500 रुपयांची कडकडीत नोट आत्ताच ATM मधनं जाऊन आलेत आणि नोटांचं मॉडेल त्यांच्या खिच्यामध्ये आहे. हा खरा शेट माणूस आहे आमचा. कारण त्या ठिकाणी आपण सामने पाहिले तर पूर्णतः स्पॉन्सरशिप अगदी त्या पद्धतीने जर कोणी सीमारेषा बाहेर झेल पकडा 200 रुपयांचं पारितोषिक प्रसाद पिळणकरांच्या माध्यमातून आणि पंचांनी जर एखादी स्टेप करून दाखवली तर त्यांच्या देखील 500 रुपयांचं पारितोषिक प्रसाद पिळणकरांच्या माध्यमातून. या ठिकाणी मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न करतो. चेंडू शॉर्ट स्क्वेअरला एक रिझनला फील्ड करण्याचा प्रयत्न होतो. तोपर्यंत धावफलकावरती धाव मिळेल ती म्हणजेच केवळ एक मात्र धाव. धावफलकावरती धावा लागल्यात 33. षटक क्रमांक 4 मैदानावरती 33 धावा लागल्यात. 33. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 33 धावा मैदानावरती लागल्यात. 2 चेंडू येणं अद्याप बाकी. मोठा फटका मैदानावरती लगवतोय. जोपर्यंत फील्ड केलं जातंय अगदी तोपर्यंत या धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नात आणखीन एक फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. चारही मुंड्यात शीत केलं गोलंदाजाने. या ठिकाणी येणारा चेंडू हा निर्धाव पद्धतीचा आहे. षटक क्रमांक 4 मैदानावरती पूर्ण केला गेला आणि डबल कापवरती धावा बनवल्या गेल्यात, जमवल्या गेल्यात, स्कोर केल्या गेल्यात. धावांचा जुगाड मैदानावरती केला गेला तो म्हणजेच 34 धावा या मैदानावरती आल्यात. 35 धावा 4 षटकांमध्ये आपल्याला पूर्ण करायच्यात. आणि जर आपण पाहिलं तर पूर्णतः या इनिंगमध्ये चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, पूर्णतः फुल पॅकेज मॅच मैदानावरती पाहायला मिळते. आणि अगदी त्या पद्धतीने आपण पाहिलं तर षटकांमध्ये 35 धावांची गरज आहे. जर फायनल खेळला तर त्या ठिकाणी अजयजी मोहिते यांच्याकडून त्यांचा पार्टी देण्यात येणार आहे आणि ती पार्टी उद्या असेल. त्याच्यामुळे जर आज तुम्ही क्वालिफाय करताय आणि उद्या फायनल देखील खेळताय तर अजयजी मोहिते यांच्याकडून तुम्हाला एक पार्टी दिली जाईल. पार्टी तो बनती आहे मेरे बॉस. या ठिकाणी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो साथी समालोचक मित्र पार्थ करत याच्याकडे. ओव्हर टू पार्थ. धन्यवाद.
मित्रांनो प्रसाद मात्रेविषयी बोलायचं झालं तर क्रिकेट गाजवून ठेवलंय. अंडर-19 क्रिकेट सुद्धा तो खूप सुरक्षितरित्या गाजवतो. माझा टीममेट आहे मित्रांनो, प्रतीक कडबेच्या संघातून खेळतो. तदनंतर कुरुळ ते रेवदांडा पट्ट्यामध्ये एक चांगला आयकॉन खेळाडू म्हणून उदयास आलाय असा हा प्रसाद मात्रे उर्फ पिंट्या. आणि मगाशी सुद्धा म्हटलो की शून्य अहंकार असलेला खेळाडू, सर्वांची तशीच रिस्पेक्ट करतो. कोणाचा गेम जास्त आहे कोणाचा कमी आहे हे बघत नाही. सर्वांना ॲज अ प्लेअर ट्रीट करणारा असा हा खेळाडू बॅटिंग मार्कवर आहे. सामना करेल तो राजा पाटीलचा. राजावर राज करणार का प्रसाद? फटका ठोकण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण, संघासाठी 3 धावा नक्कीच वाचवल्यात. धावसंख्या सुरुवात होती, धावसंख्येला गती मिळते, धावसंख्या झाली ती 1 धाव. आपण जर बघितलं तर प्रसाद म्हात्रेने सुद्धा भरपूर क्रिकेट बघितलंय. चेंडूला मेरिट प्रमाणे खेळणं हे चांगल्या फलंदाजाचं लक्षण असतं, पण चेंडूला कन्वर्ट करून खेळणं हे सुद्धा अतिशय चांगल्या फलंदाजाचं सुद्धा लक्षण असतं. आणि तेच केलं मोन्याने, तेच करतोय प्रसाद. या वेळेस फलंदाजाला मेहनत करायला काहीच पर्याय नाहीये, कारण चेंडू स्वैर फेकला राजा पाटीलने. जिंकण्यासाठी गरज आहे ती 35 धावांची. 35 रन्स needed from 24 deliveries. 6 deliveries will be bowled in the power play. This time lofts over the mid wicket in the cow corner zone. Fielder is there. Score moves to 3. First over in progress. We can see the field shot, third man shot, fine leg shot, point, backward point, then covers, mid off, long on, cow corner and square leg. Next is Raja Patil to Prasad. This time swing and a miss. Score stands on 3. Prasad is struggling to face Raja Patil. Raja means the king, and the king is bowling like a king to Prasad. But Prasad has the potential to deliver the ball over the fielder, but this time Raja spares. It's a wide delivery. Score moves to 4. Second delivery. Score moves to 4. Raja Patil is on bowling mark. This time Prasad loft over the covers. One run completed. Fire on a scoreboard. First over in a progress. Sanket is on strike. Will face Raja. Raja is bowling only Yorkers. He only knows the language of Yorkers. Score moves to 6. First over in a progress. 1 delivery to go to end the power play. 29 runs needed. Last delivery of the power play. This time Prasad left over the mid-off. Chendu is going to long on zone. Tejas is there. 1 run completed. Beautiful over by Raja. 1 over completed. 7 runs on a scoreboard for loss of 0 wickets. 28 runs needed from the upcoming 18 deliveries. डीजेला कोणत्या प्रकारे संधी मिळत नाहीये, कारण राजा पाटीलने केलेली ती भेदक गोलंदाजी. मित्रांनो, काही वेळापूर्वी आपण बघितलं की ज्याला भारताचा पॉकेट डायनामो म्हणतात तो मात्र पलटनच्या पॉकेटमध्ये जातोय. 15 करोड 25 लाख या किमतीवर मुंबई इंडियन्सने ईशान किशनला आपल्या तंबूत झाडलंय. कारण मित्रांनो, त्याच्याकडे टॅलेंट आहे आणि IPLचा अर्थच आहे की यात्रा प्रतिभा अवसरा प्राप्नोक्ती, म्हणजेच वेअर टॅलेंट मीट अपॉर्च्युनिटी. आपण IPLची ट्रॉफी बघितली त्यावर सुद्धा तेच लिहिलेलं आहे आणि तेच टॅलेंट भरलंय ते या मैदानावरच्या प्रसाद म्हात्रेकडे. यावेळेस मात्र वारा त्याला साथ देणार.
धाव संख्या झालेली आहे 7 जिंकण्यासाठी 18 चेंडू 28 धावा 28 रिक्वायर्ड फॉर अपकमिंग 18 डिलिव्हरीज तेजस पाटील 3 ओव्हर्स टू गो तेजस कडे वेग आहे आणि प्रसादला प्रेम आहे ते वेगावर काय होणार या अफलातून मॅच मध्ये नवखार विरुद्ध कुरुळ जो संघ जिंकेल त्याच्याकडे क्षमता आहे 44,000 जिंकण्याची कुरुळ संघ नक्कीच हळूहळू जवळ जातोय स्वैर चेंडू धावसंख्या देखील वाढ धावसंख्या 8 18 चेंडू 27 धावा 9.00 ची सरासरी गरज आहे ती कुरुळ संघाला कुरुळ संघ ज्याने अलिबाग क्रिकेट डॉमिनेट करून सोडलंय तोच संघ फेस करतोय नवखार प्रसाद ठोकतोय चेंडू जातोय इट्स अ बिग सिक्स 6 धावा कम ऑन डीजे भयानक फलंदाजी यावेळेस मात्र चेंडू काऊन दिलाय तो फायनल सीमारेषा पार षटकार 6 धावा कमांड डीजे टॅलेंट मीट्स अपॉर्च्युनिटी प्रसादला अपॉर्च्युनिटी मिळाली आणि तो आक्रमण करतोय प्रहार करतोय गोलंदाजाच्या गळ्यावर नरड्यावर उचलून बसलाय आणि बसून नरडा चिरून फेकतोय चेंडू सीमारेषा पार थर्ड इनर ऑफ प्रसाद मात्र 6 कमॉन डीजे गार्डन म्हणजेच द स्ट्रॉंगेस्ट विल सर्वाइव्ह तुम्ही मजबूत असाल तरच तुम्ही जिवंत राहाल पुन्हा एकदा ठोकण्याचा प्रयत्न सक्सेसफुल चेंडू जाते 1 बाउंस सी चौका 30 धावा धाव फलकावर फक्त 5 धावांची गरज आणि हा नो चेंडू असेल नियम क्रमांक 22 अवलंब होते तुम्ही रेषेची मर्यादा ओलांडताय इट्स अ नो डिलिव्हरी धावसंख्येत एकने वाढ धावसंख्या 31 31 ऑन स्कोरबोर्ड 31 चा अंक आठवला की आजच्या दिवसात 6.5 करोडाला विकलेला गेलेला डेव्हिड वॉर्नरची आठवण येते काय फलंदाजी करतो डेव्हिड वॉर्नर ज्याने कित्येक वर्ष हैदराबाद साठी चांगली फलंदाजी केली आहे खरं तर डेव्हिड वॉर्नर इंडियन सॉंगचा फॅन आहे बरेच रील्स तो इंडियन सॉंग्स बनवत असतं त्याच डेव्हिड वॉर्नरची आठवण करून देणारा हा फटका चेंडू भिरकावून दिला इट्स अ बिग 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 षटकार सामना जिंकतोय क्वालिफाय प्रसादने कुठेही जायचं नाहीये थेट तिकडून यायचं आहे ते इकडे मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी प्रसाद मात्र आजच्या दिवसातील 3ही मॅचचा मॅन ऑफ द मॅच अ मॅन फ्रॉम कुरुळ अ मॅन विथ द एज ऑफ जस्ट 21 इयर्स प्रसाद मात्र ठरतो या सामन्याचा सामनावीर त्याने ठोकल्या त्या तब्बल 31 धावा पहिल्या सामन्यात 38 धावा आणि आताच्या सामन्यात मात्र 31